ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद वो इंसान बनेगा। हम लोग तो है इंसान की औलाद। जिसको शैतान बनना है, शैतान की औलाद, वो शैतान बने, और हमको इंसानियत में रहना चाहिए। मी 10-15-20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की मी मिडल ईस्ट मध्ये राहत होतो। त्या असं मी भटकत अरे मी नवीन होतो, मला काही कामाची काय आयडिया नव्हती। तर एका दुकानात गेलो आणि त्याला मी सांगितलं की नवीन आहे, मला कामाची गरज आहे। तर मी शिंपीच्या दुकानात गेलो, टेलरच्या दुकानात। म्हणलं मी लेडीज काम करतो, पण मला आमच्या इथे जेंट्स होतात। पर माझी जे नवीन असताना माणसाचा काय प्रॉब्लेम का असतो, त्यांची अवस्था असते। त्या काळी मिडल ईस्ट मध्ये मला 4-5 मित्र भेटले, 5 मित्र भेटले। मला त्या लोकांनी सांभाळलं। मला जेवण बनवताना येत होतं, पण मला काही वर्ष खायला घातले। मला नोकरी सुद्धा दिली, काम सुद्धा दिलं त्या लोकांनी। हे 4-5 मित्र होते। एकाचं नाव होतं अली भाई, आज भी तिथे राहतो, मजीद भाई, बशीर भाई, सगीर भाई, जावेद भाई, रहमान भाई, असे किती माझे मित्र होते। त्यांनी मला सांभाळलं। पक्की गोष्ट, माणुसकी आहे त्यांच्यामध्ये। पर मला त्यांनी एवढं चांगलं सांभाळलं की नोकरीपासून सगळं काढलं, तर मतभेद कधी नाही केले त्यांनी। कारण ते देशाचे पक्के माणसं होते। त्यांच्यामध्ये एकच भाषा होतं, भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे बांधव आहे, देशावर माझं प्रेम आहे, असे बोलणारे लोक होते। असे माणसाला आपल्याला आवडतात। काही दिवस मला खायला घातलं, त्याच्यानंतर म्हणतात की अरे गौतम भाई तू कितना चालते खाना खा रहा है यार, कभी तो बनाया करो यार। तो मैंने उसको बोला कि बाबा रे, मैं हूं ऐसा, तुम हो ऐसा, खाना चलेगा बनाएगा? तो बोले अरे गौतम भाई चलेगा यार। बस हमारे मजहब में एक ही बात बोला गया है कि आप खाना किसी के भी हाथ का खा सकते हो, बस वह इंसान पाक होना चाहिए, साफ सुथरा होना चाहिए। आप इस तरह से रहे, हमको खाना खिलाओ, बस हमारी मेहरबानी। हमने बना के खिलाया आणि त्यांना खाऊ घातलं, ते आवडीने खात होते। तर असे लोक होते जगात। आमच्या गार्डन मध्ये भी खूप माणसं अशी आहेत, भरपूर लोक आहेत। इथं 2-3 माणसं येतात, एकाचं नाव आहे रफीक भाई आणि दुसऱ्याचं नाव सलाउद्दीन भाई। प्रत्येक माणूस त्यांना आवडीने त्याला प्रेम करतात। या पुऱ्या गाड्यांची 15 ऑगस्ट असो की 26 जानेवारी असो, पूर्ण प्रोग्रामची जिम्मेदारी तो सलाउद्दीन भाई घेतो। झेंड्यापासून तो फुलापर्यंत ते काम करतो। हे आमच्या देशातले माणसं आहेत। अशा माणसाला आपला देश सांभाळतो आणि सांभाळत राहणार, कारण तो इथला रहिवासी, त्याचं जन्मस्थान सगळं काय आहे। त्यासाठी मतभेदी करू नका। अपन इंसान की औलाद, इंसान बनने का है, जिसको शैतान बनना है बने। बाय बाय।